निलंगा नगर परिषद निवडणूक अखेर स्थगित. 20 डिसेंबरला होणार निवडणूक. गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांची तारांबळ. निलंगा नगरपालिकेची निवडणूक एक दिवसावर आली असताना आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गजांनी आपापलं शक्ती प्रदर्शन करून प्रचाराच्या शेवटच्या क्षणाला निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाला धरून अखेर उद्या दिनांक 2 डिसेंबरला होणारी निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी की निलंगा नगराध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी अजित शाहीर आणि सुजित शाहीर यांनी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक मुदत न मिळाल्यामुळे त्यांनी अपील दाखल केले होते. राज्य निवडणूक आयोगाने निलंगा नगरपरिषद निवडणूक स्थगित केली आहे. निलंगा नगरपालिकेत अध्यक्षपदासाठी 1 आणि सदस्यपदासाठी 2 असे अपील असल्याने दिनांक 2 नोव्हेंबरला होणारी निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित केल्याचे लेखी पत्र निवडणूक आयोगाने दिले आहे. या पत्रात नामनिर्देश पत्र काढून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. एकंदरीत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना अचानक हा निर्णय आल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या भावी नगरसेवकांना आता 21 डिसेंबरपर्यंत गुडघ्यालाच बाशिंग बांधून राहावं लागते की काय? निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आर्थिक मर्यादा याच प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व पक्षांनी आणि अपक्षांनी आपापलं आर्थिक नियोजन आज शेवटचा दिवस समजून केला असल्याने येणारे 20 दिवस नेमकं आर्थिक गणित घालायचं कसं? निवडणूक आयोगाला या पुढचा हिशोब द्यायचा कसा? याचं कुणालाही गणित लागेना. निवडणूक लांबवल्यामुळे उमेदवार दिवाळखोरीत निघणार का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. शाहीर बंधूंच्या राईट टू इक्विलिटीच्या अधिकाराचं हनन झालं असं त्यांना वाटल्याने त्यांनी न्यायव्यवस्थेचे दरवाजे खटखटले. निवडणूक आयोग यांनी नगरपरिषद निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय देऊन सामान्य माणसांच्या अधिकारांचा सन्मान केला असंच म्हणावं लागेल. याबाबत शाहीर बंधूंचे वकील ॲडव्होकेट प्रसाद जवळेकर यांच्याशी इशारा न्यूजने घेतलेली मुलाखत पहा. आज आपण आहोत निलंगा सत्र न्यायालयामध्ये. आज निलंगा नगरपालिकेची निवडणुकीतला जो ट्विस्ट आला, शाहीर बंधूंनी दाखल केलेल्या ज्या याचिकेमुळे निवडणूक आयोगाने निलंगा नगर परिषदेची निवडणूक ही रद्द केली होती. त्या शाहीर बंधूंचे वकीलपत्र घेणारे श्री प्रसाद जवळगेकर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच विचारू यामागं नेमकं काय घडलं आहे, काय सांगाल सर? दिनांक 17 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्याची मुदत दिलेली होती. त्याप्रमाणे अजित शाहीर, सुजित शाहीर यांनी त्यांचं नॉमिनेशन पत्र दाखल केलं. परंतु ज्या इतर उमेदवारांना त्यांची त्रुटीपत्र सादर करण्याची जी संधी मिळालेली होती ती आमच्या पक्षकारांना मिळालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी. त्याच्याविरुद्ध ते माझ्याकडे आले आणि त्याच्याविरोधात त्यांना अपील दाखल करायचे होते. त्यानुसार आम्ही माननीय न्यायालयात अपील दाखल केलं. अपिलामध्ये सविस्तर बाजू ऐकून घेऊन माननीय न्यायालयाने योग्य तो निर्णय पास केलेला आहे. त्याच्यानंतर माननीय निवडणूक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या प्रकरणामध्ये जिथं जिथं नगराध्यक्षपदाची निवडणूक आव्हानित केलेली आहे अशा निवडणुका ह्या स्थगित करण्याचा त्यांचं परिपत्रक होतं. त्यानुसार सदर निलंगा नगर परिषदेची प्रक्रिया ही स्थगित करून नवीन प्रोग्राम त्यांनी अजून एक प्रश्न, शाहीर बंधूंनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत असं स्पष्ट केलेलं आहे. तर या संदर्भात आपण काय सांगाल? नक्कीच आमच्या पक्षकारांना उच्च न्यायालयामध्ये ह्या इलेक्शनच्या संदर्भात पुरेपूर संधी आहे. एकतर त्यांना इक्वॅलिटीचा राईट मिळालेला नाही आहे. इतर उमेदवारांना त्यांचे त्रुटीपत्र सादर करण्याची संधी मिळालेली आहे, परंतु तीच आमच्या पक्षकारांना मिळालेली नाही आहे. त्याचबरोबर आम्हाला जे त्यांनी त्रुटीपत्र सादर करण्यासाठी जो वेळ दिलेला होता शाहीर यांना, तो सुद्धा पुरेसा नव्हता. तो वेळ संपल्यानंतर दिलेला होता, जो की तो वेळेत देणे गरजेचं होतं. या सर्व बाबीचा विचार करून कायदेशीर बाबी याच्यामध्ये असल्याकारणाने व कायद्यातील तरतुदींना आमच्या पक्षकारांना त्यात संधी असल्यामुळे आमचे पक्षकार हे नक्कीच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ते अपील दाखल करणार आहेत, रीट दाखल करणार आहेत. यामध्ये अपील दिलेलं नाही तर रीट आहे, तर ते रीट दाखल करून त्यामध्ये त्यांनी योग्य तो आदेश करून घेतील. तर हे होते ॲडव्होकेट प्रसाद जवळगेकर, अजित शाहीर आणि सुजित शाहीर यांचे वकील. त्यांनी न्यूज इशारा टीमला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणले तुम्हीच पहा. रमेश लांबोटेसह सलीम पठाण, न्यूज इशारा, निलंगा.